नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये विविध स्वरूपाचे आपण जे काय प्रश्न आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने कितपत गरजेचे आहेत त्याचं महत्त्व देखील मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने ते कसे आपण वाचले पाहिजे, लक्षात कसे ठेवले पाहिजे, कोणती आपल्याला माहिती ही महत्त्वाची आहे याच्यावरती सगळा आपण जो काय चर्चेचा भाग आहे हा या सत्रामधून तुम्हाला कव्हर करण्याचा जो काय प्रयत्न आहे हा या ठिकाणी मी करणार आहे. आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला पहिला प्रश्न आहे. आपण पहिला प्रश्न जनरली तरी दिनविशेषाने सुरू करतो आणि 100% आपला आजचा दिनविशेष काय आहे समजून घ्या. बघा, 28 एप्रिल 2026 रोजी साजरा करण्यात आलेला किंवा मग साजरा केला जाणारा कोणता दिन आहे? जागतिक सुरक्षितता आणि आरोग्य दिन आहे. लक्षात राहू द्या, हा दिन आहे. ओके, जागतिक सुरक्षितता आणि आरोग्य दिन हा जो दिवस आहे या दिवसाची किंवा या दिनाची थीम काय आहे परीक्षेमध्ये विचारलं जातं. वर्ल्ड डे फॉर सेफ्टी अँड हेल्थ ॲट वर्क म्हणाले. कामाच्या ठिकाणी, बरं का, लक्षात राहू द्या. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सुरक्षितता मिळाली पाहिजे, तुमचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. मग यासाठी आपण या वर्षीची थीम काय निश्चित केली तर एक निरोगी मानसिक सामाजिक कार्य वातावरण सुनिश्चित करूया, अशा प्रकारची ही या वर्षीची थीम आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या, हा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे आपल्या आरोग्यासाठी. आता पुढे जाऊया. केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये नवीन किती जिल्ह्यांची घोषणा करण्यात आलेली. नुकतेच त्या लडाखच्या प्रदेशामध्ये अमित शहा गेलेले आहेत आणि अमित शहाने ती प्रामुख्याने घोषणा केली. आणि ती जे मित्रांनो जिल्हे आहेत ते 5 जिल्हे आहेत. किती जिल्ह्याची घोषणा केली? 5. बघा, नुब्रा पहिला जिल्हा, त्यानंतर दुसरा जिल्हा द्रास, दुसरा 3 शाम आणि झास्कर 4 आणि बघा चांगथांग हा 5वा. अशा प्रकारे हे 5 जिल्हे आहेत. हे जिल्हे तुम्हाला परीक्षेला विचारले जातील 100%. लक्षात राहू द्या. ओके, हे 5चे 5 जिल्हे लक्षात राहू द्या. नुब्रा, द्रास, शाम, झास्कर आणि चांगथांग. ओके, थांग अशा पद्धतीने. आता ते शब्द तसेच. ओके, थोडंसं ते सहन करून घ्या. आता पुढे बघा, प्राध्यापक डॉक्टर शिरीष देशपांडे स्मृती महाराष्ट्र राज्य निवड अंध बुद्धिबळ स्पर्धा जी आहे ही स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि ही नागपूरला आयोजित केली होती. आणि यामध्ये चंद्रपूरचा जो मुलगा आहे मित्रांनो, हा मुलगा विजयी झालेला आहे. ज्याचं नाव काय आहे ते समजून घ्या. वेद फौज असं नाव आहे, बरं का, असं त्याचं नाव आहे. ओके, तर हा विद्यार्थी तो हा प्रामुख्याने काय झालेला आहे तर विजयी झालेला आहे. ओके, तर तिथे नागपूरची ती एक म्हणजे ज्या शाळेचं नाव आहे बघा, ज्ञानज्योती अंध महाविद्यालय, विद्यालय, महाविद्यालय नाही विद्यालय, त्या शाळेमध्ये ही प्रामुख्याने स्पर्धा झालेली होती. असा हा प्रकार आहे. आता आपण पुढे जाऊयात. नंतर बघा, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुक्त व्यापार करार जो आहे हा या करारावरती स्वाक्षरी ही नेमकी कोणत्या तारखेला झालेली असं तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. आणि याचं करेक्ट उत्तर 27 एप्रिल 2026 या ठिकाणी द्यायचं आहे. या करारामुळे भारतीय निर्यातदारांना न्यूझीलंडच्या बाजारपेठेमध्ये 100% उत्पादनावर आपली 0 शुल्कासह जे काय माल आहे तो पोहोचविता येईल. त्यामध्ये मग वेगवेगळ्या स्वरूपाचा माल, जसं की कसं म्हणजे कपड्याच्या संदर्भातला असेल किंवा मग पदार्थांच्या विविध जे काय खाद्यपदार्थ ते असतील, असा हा सगळा जो काय व्यापाराचा प्रकार आहे हा न्यूझीलंडसोबत आपण करणार आहोत. लक्षात राहू द्या. थोडंसं पुढे जाऊयात. काय म्हटलंय बघा, PV सिंधू जी ऑलिम्पिकमध्ये 2दा विजेती ठरलेली आहे आणि PV सिंधू यांची जागतिक संस्थेच्या परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे किंवा नियुक्ती झालेली आहे, हे लक्षात राहू द्या. तर ते प्रामुख्याने कोणती संस्था आहे ती जागतिक बॅडमिंटन महासंघ, या महासंघावरती तिची काय झालेली सदस्य म्हणून नियुक्ती झालेली. ओके, लक्षात राहू द्या.
या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील. आता पुढे बघा, एप्रिल 2026 मध्ये नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नुकतीच कुणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचं करेक्ट उत्तर बघा, त्याचं करेक्ट उत्तर आहे अशोक कुमार लाहिरी. याचं करेक्ट उत्तर आहे. थोडंसं रिपिटेशन आहे कारण मागच्या लेक्चरमध्ये या व्यक्तीवरती आपला क्वेश्चन झाला होता, पण एक सुटेबल माहिती तुम्हाला असावी म्हणून इथं मी दिलंय. बघा, नीती आयोग ज्याला तुम्ही बघा थोडक्यात राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था आहे ती, जी नीती ठरवते देशाची, म्हणजे अर्थनीती आपण म्हणत आहोत. आणि या अगोदर या पदावरती काम उपाध्यक्ष कोण होतं? सुमन बेरी हे होते. आता हे जे आहेत डॉक्टर अशोक लाहिरी हे सुमन बेरी यांची काय घेणार, जागा घेणार. नीती आयोगाची स्थापना बऱ्याचदा परीक्षेला विचारलाय. ओके, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर 1 जानेवारी 2015 झालेली आहे. लक्षात घ्या. ओके, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता आपण पुढे जाऊयात. लक्ष द्या, बारकाईने ऐका. नीती आयोग जो आहे तो नवीन उपाध्यक्ष डॉक्टर अशोक लाहिरी, आणि अशोक लाहिरी यांच्याबद्दल थोडीशी माहिती, प्रसिद्ध अर्थतज्ञ आहेत. ओके, त्यानंतर भारत सरकारचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. तर चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर म्हणून काम केलेलं आहे. 2002 पासून 2007 पर्यंत काम केलं आहे. तर नीती आयोगाचं कार्य काय असतं? धोरण ठरवायचं, देशाचं आर्थिक धोरण, शाश्वत विकास घडवून आणायचा, आणि त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची क्षमता वाढवायची, आणि तज्ज्ञांचं एकत्रीकरण या ठिकाणी झालेलं आहे. यांच्या ज्ञानाचा फायदा हा देशाच्या अर्थनीतीमध्ये होतो. 1 वर्षाचं नियोजन करतं नीती आयोग, म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात. नीती आयोगाचे अध्यक्ष टिंबटिंब असतात, हा देखील प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. त्याचं करेक्ट उत्तर आहे पंतप्रधान असतात. ओके, आता पहिले कोण होतं अगोदर बघा रे, तर अरविंद पनगाडिया हे या ठिकाणी म्हणजे उपाध्यक्ष सुरुवातीला होते. नंतर पुन्हा उपाध्यक्ष आता सध्या तरी कोण आहेत? डॉक्टर अशोक लाहिरी हे आहेत, हे लक्षात घ्या. पुढे जाऊयात. बघा, मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत हे या पदावरती ते काम करतील, पूर्ण वेळ सदस्य असणार. त्यानंतर काही अंशकालीन देखील सदस्य असतात, काही विशेष निमंत्रित केलेले लोक देखील असतात तसे सदस्य, आणि गव्हर्निंग काउन्सिल देखील असते, ज्यामध्ये प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल असतात किंवा उपराज्यपाल त्याला तुम्ही म्हणता. आता मी पुढे जातो. लक्ष द्या पुढे. बघा, जगातील पहिले एअर टॅक्सी जे आहे किंवा एअर टॅक्सी स्टेशन कुठे उभारण्यात येत आहे, चालू करण्यात येत आहे किंवा सुरू करण्यात येत आहे? त्याचं करेक्ट उत्तर दुबई आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ जगातील पहिले एअर टॅक्सी स्टेशन सुरू, आणि तिचं वैशिष्ट्य कमाल वेग हा 320 किलोमीटर ताशी असणार आहे, आणि बघा कमाल अंतर 160 किलोमीटर त्या धावणार आहेत. प्रवासी क्षमता 1 पायलट आणि 4 प्रवासी असणार आहेत. पूर्णपणे इलेक्ट्रिक असणार आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. पुढे लक्षात घ्या, अर्बन एअर मोबिलिटीमध्ये मोठे पाऊल असणार आहे. ट्रॅफिक समस्या कमी होणार आहे, आणि फ्युचर ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही खूप चांगली सुरू होताना दिसून येणार आहे. आणि एअर टॅक्सी हे भविष्यातलं एक प्रवास असणार आहे. स्मार्ट सिटीजसाठी एक नवीन दिशा देणारा हा मुद्दा ठरणार आहे, दुबईमध्ये असणार आहे. बघा, ॲडव्हान्स जे काय शहर आहे ते होताना आपल्याला दिसून येत आहे. पुढे जाऊयात. ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यू 2026 हा अहवाल आहे. 2025 मध्ये सौर ऊर्जा क्षमता वाढवण्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक होता? भारताचा 2रा क्रमांक होता. ऑप्शनमध्ये दिलेलं नाही, तेवढंसं थोडं ते एकदा करेक्शन करून घ्या. ओके, चला बघा, इथं म्हटलं आहे इम्बर ग्लोबल इलेक्ट्रिसिटी रिव्ह्यू अहवाल, ज्यामध्ये भारताचा 2रा क्रमांक आहे. कशामध्ये? तर सौर ऊर्जा क्षमता वाढीमध्ये. आणि पहिला क्रमांक चीन, 2रा क्रमांक भारत, आणि 3रा क्रमांक काय आहे? अमेरिका. ओके, अमेरिका 3ऱ्या क्रमांकावरती, लक्षात राहू द्या. ओके, आता पुढे 2025 मध्ये 33.8% वीज आपण रिन्युएबल केलेली आहे. ओके, आता हे एवढं काय डीप तुम्हाला विचारणार नाही आहेत म्हणून ते सोडून द्या. आता लगेच आपण पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा बघा, 2027 मध्ये होणाऱ्या 4थ्या भारत आफ्रिका परिषदेचं यजमान शहर कोणतं आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो? तर त्याचं करेक्ट उत्तर
दिल्ली, इथं काय आहे नवी दिल्ली. ओके बघा, इंडिया आफ्रिका फोरम समिट आहे चौथी, कितवी आवृत्ती चौथी, नवी दिल्लीला होणार आहे. तारीख 28 ते 31 मे 2026 असणार आहे. विशेष बाब 10 वर्षानंतर आयोजित केलं जातं आणि भारत आफ्रिका संबंध दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे. 2008ला झाली होती परिषद नवी दिल्लीला आणि आत्ता ती परिषद होत आहे. 2011ला ही बघा ॲडिस आबावा म्हणजे इथिओपियामध्ये झाली होती. 2015ला तिसरी परत नवी दिल्लीमध्ये आणि चौथी परत नवी दिल्लीमध्ये, लक्षात राहू द्या. आणि भारत आणि आफ्रिकेमध्ये व्यापारी संबंध वाढवण्यासाठी, विकास करण्यासाठी, राजनैतिक संबंध दृढ होण्यासाठी आणि जागतिक भागीदारी मजबूत होण्यासाठी प्रामुख्याने असे जे काय संकल्प आहेत हे यामध्ये ठेवले जातात. आता पुढे चला मित्रांनो, बघा समिट स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप जी आहे ती मजबूत केली जाणार आहे आणि भविष्यकालीन सहकार्य जे आहे याला देखील चालना दिली जाणार आहे. म्हणून हा सगळा या ठिकाणी सिनारिओ हा महत्त्वाचा ठरेल. बघा IPL म्हणाले, IPLच्या इतिहासामध्ये 800 चौकार मारणारा पहिला फलंदाज कोण ठरला आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर विराट कोहली आहे. लक्षात राहू द्या. किती मारलेत त्यांनी चौकार? 800 मारलेले आहेत बरं का, लक्षात राहू द्या. या गोष्टी महत्त्वाच्यात. आणि षटकार त्याने 300 मारलेत. ओके, तर याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ओके, आता थोडंसं समजून घ्या. विराट कोहली आणि टीम कोणती? RCB आहे. तर बघा त्याने शेवटचा हा जो विक्रम आहे 24 एप्रिल 2026ला केला गुजरात टायटन्स सोबत खेळताना बरं का. आता ठिकाण काय होतं, तर हे स्टेडियम बँगलोरमधलं तुम्हाला बघायला मिळेल. आलं लक्षात? हां, चिन्नाया स्वामी स्टेडियम बँगलोर. बँगलोर हे कुठे आहे बाबा? कर्नाटकची राजधानी. आता पुढे जाऊयात. IPL मध्ये त्याने 800 चौकार मारलेले, ती एक दिलाय. आता बघा 300 षटकार त्याने एकाच संघाकडून मारलेले आहेत, RCB कडून बरं का मित्रांनो, हे देखील लक्षात राहू द्या. 500+ IPL मध्ये सर्वाधिक धावा त्याने केलेल्या आहेत. 8000 म्हणजे जवळपास 8900+ धावा आहेत. IPL मध्ये सर्वाधिक धावा त्याने केलेल्या आहेत. ओके, आता त्यानंतर परत इथे बाकीचं काय बघू नका, फार काय आवश्यकता नाही. चला डायरेक्ट आपण पुढे जाऊयात. लक्ष द्या, हा 10वा प्रश्न आहे. ओके, इथे आपण थांबूयात. अशा प्रकारचे आपले जे प्रश्न असतात हे प्रश्न रोज आपण क्लिअर करतो. त्यासाठी तुम्ही सर्वांनी आपल्याला प्रतिसाद जरा व्यवस्थित देत राहा. चांगल्या पद्धतीने आपलं हे जे लेक्चर आहेत किंवा ही जी सिरीज आहे हे तुम्ही बघत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. काय अडचण असेल तर आवर्जून मला तुम्ही सांगत चला. धन्यवाद.